विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स क्लास 12 फिजिक्स चॅप्टर 2. आजच्या पार्ट 5 मध्ये आपण एक्सरसाइज न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये शेवटचे 2 एक्झाम्पल बघतो. म्हणजे एक्झाम्पल नंबर 22 आणि 23. ओके, तर चला एक्झाम्पल नंबर 22 बघा. How much work is required to form a bubble of 2 centimeter radius from the soap solution having surface tension 0.07 Newton per meter? ओके, म्हणजे सोप सोल्युशन आहे. त्या सोप सोल्युशन मध्ये आपल्याला 2 सेंटीमीटर रेडियस असणारा एक बबल फॉर्म करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला किती वर्क रिक्वायर्ड, किती वर्क लागेल असा प्रश्न आहे. मग आता आपण डेटामध्ये काय लिहिणार? पहिल्यांदा लिहिणार DW म्हणजे वर्क डन इज टू कॅल्क्युलेट. ओके, मग रेडियस ऑफ ड्रॉप फॉर्म्ड 2 सेंटीमीटर म्हणजे जे बबल तयार होणार आहे, जो ड्रॉप तयार होणार आहे त्याचं रेडियस दिलेली 2 सेंटीमीटर. मग सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी आपण 10⁻² न मल्टिप्लाय करणार. सो R दॅट इज रेडियस ऑफ बबल दॅट इज ड्रॉप इज 2 × 10⁻² मीटर. त्यानंतर आपल्याला सरफेस टेन्शन दिलेले T किती दिले? 0.07 न्यूटन पर मीटर. आता मित्रांनो, तो जो ड्रॉप आहे सुरुवातीला नव्हता, तो आता फॉर्म केलाय आपण. म्हणजे सुरुवातीला म्हणजे इनिशियल एरिया ऑफ ड्रॉप 0 असणार, कारण ड्रॉप नव्हताच. मग एरिया कुठून आली? म्हणजे इनिशियली ड्रॉप नव्हता म्हणून एरिया आपण 0 घेतली. मग ड्रॉप जेव्हा तयार झाला, बबल जेव्हा तयार झाला, तर त्याची एरिया किती म्हणून तो आपण A2 न म्हणणार. एरिया ऑफ ड्रॉप फॉर्म्ड अर्थात 4πr² ही एरिया ऑफ ड्रॉप म्हणजे बबल. आता वर्क डन, DW इज वर्क डन. मित्रांनो, इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपण वर्क डन TDA लिहित असतो, पण फॉर सोप सोल्युशन 2T लिहावं लागणार. ही चूक बिलकुल करू नका. DW फॉर सोप सोल्युशन इज 2TDA. ओके, आता DA तुम्हाला माहिती A2 - A1 एरिया मधला डिफरन्स, फरक म्हणजे DA. मग हा 2 तसा, T तसाच. DA म्हणजे A2 - A1 लिहिलं. मग ह्या किमती भरा. हा 2T सध्या तसाच ठेवा. A2 किती आहे? 4πr². A1 किती आहे? 0. मग थोडक्यात 4πr² झालं. मग आता इथं सगळीकडे आपण किमती भरणार. हा 2T म्हणजे सरफेस टेन्शन 0.07 इंटू हा 4, पायची किंमत 3.14 इंटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस R आपण किती लिहिली? 2 × 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर. ओके, मग आता आपण हा स्क्वेअर करून घेऊ. तोपर्यंत जितकं जमेल आपण गुणाकार करून घेऊ. 2 × 0.07 इंटू 4 हा गुणाकार जर आपण केला तर तो येतो 0.56. कारण 7 चोक 28, 28 दुने 56, 2 गणनानंतर डेसिमल. ओके, आणि हा 3.14 ॲज इट इज. आता हा वर्ग करा. 2² 4 आणि 10⁻² चा स्क्वेअर दॅट इज 10⁻⁴. ओके, मग आता अजून काही पॉसिबल आहे का? हो, हा गुणाकार आपण करून घेऊ. 0.56 इंटू 4 हा गुणाकार येतो 2.24. बघा, 4
6 जा 24 कॅरी 1 हातचे 2 आले. 4 इंटू 5 20 आणि तो कॅरी 2 हातचे 2 22. याला 2 घरानंतर डेसिमल होतं म्हणून आपण याला 2 घरानंतर डेसिमल दिलं आणि अशा रीतीनं हा गुणाकार झाला बघ 2.24 इंटू हा 3.14 ॲज इट इज आणि हा 10⁻⁻4 तो सुद्धा ॲज इट इज. आता मित्रांनो हा गुणाकार आपण सरळ सरळ लॉग टेबलने करणार आणि तो गुणाकार येतो 0.7033 इंटू हा 10⁻³ इथं 4 होता तो 3 कसा झाला ते आपण समजून घेऊया लॉग टेबल सोडवत असताना. सो फायनली वर्क रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.7033 इंटू 10⁻³ जूल. हे आपण उत्तर लिहिलं. पण हे आलं कसं, हे आपण सोडवलं कसं ते लॉगच्या साह्याने बघून घेऊ. हे बघा मित्रांनो, DW इज इक्वल टू हा तो गुणाकार 2.24 इंटू 3.14. ओके, हा 10⁻⁻4 आपण बाहेर ठेवला, त्याला लॉग मध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. आता आपण याचा जर लॉग बघतोय तर दोन्ही बाजूला लॉग घ्या. या बाजूला लॉग घेतला लॉग ऑफ DW, या बाजूला लॉग घेतला लॉग ऑफ 2.24 इंटू 3.14 आणि हा 10⁻⁻4 ॲज इट इज. मग लॉग ऑफ 2.24 गुणाकार आहे प्लस लिहा लॉग ऑफ 3.14 आणि हा 10⁻⁻4 ॲज इट इज. आता आपल्याला काय करायला लागेल, ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा. ह्यांचा लॉग बघताना पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक लिहूया याची. इथं पूर्णांकात एकच अंक आहे, 1 न कमी म्हणजे 0 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. लगेच मी डेसिमल दिला. इथं पूर्णांकात एकच अंक आहे, मग कॅरेक्टरिस्टिक लिहिताना 1 न कमी म्हणजे याची पण कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. लगेच डेसिमल दिला. आता आपण लॉग टेबलमध्ये 22चा 4 मध्ये लॉग बघणार आहोत आणि इथं 31चा 4 मध्ये लॉग बघणार आहोत. तर हे आहे लॉगॅरिथमचं पेज. आता या फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला 22चा 4 मध्ये लॉग बघायचा आहे. हा फर्स्ट कॉलम, हे बघा 22 या इथे, त्याचा 4 मध्ये लॉग बघायचा आहे, तो येतो 3502. हे बघा 4चा कॉलम. तर हा 22चा 4 मध्ये या इथं मी लॉग लिहिला 3502. आता मला 31चा 4 मध्ये लॉग बघायचा आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे 31. 31चा 4 मध्ये लॉग येतो 4969. ओके, म्हणून या इथं मी 31चा 4 मध्ये लॉग लिहिला 4969. आता आपल्याला यांची ऍडिशन करायची. इथं ऍडिशन आहे 9 + 2 11 कॅरी 1 हातचा 1 आला. 6 + 1 दॅट इज 7 + 0 दॅट इज 7. 9 + 5 दॅट इज 14 कॅरी 1 हातचा 1 आला. 4 + 1 5, 5 + 3 8, 0 + 0 that is 0. So 0.8471 हा 10⁻⁻4 ॲज इट इज. ही ॲडिशन आली इतकी. मग आता आपल्याला याचं अँटीलॉग बघायचा, म्हणजे दोन्ही बाजूचा अँटीलॉग बघा. अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ DW इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.8471 इंटू 10⁻⁻4. म्हणजे थोडक्यात याचा अँटीलॉग बघायचा. कशाचा? 84चा 7 मध्ये आणि 1चा मीन डिफरन्स. हे आहे
अँटीलॉगचं पेज. पहिल्या कॉलममध्ये 84, हा 84, त्याचा 7 मध्ये, हा 7 मध्ये 70, 31 आणि आपल्याला मीन डिफरन्स बघायचा आहे 1चा. 1चा मीन डिफरन्स आहे 2. हा 2 जर यात ऍड केला तर 70, 33 होणार. याचा अँटीलॉग या इथं पाहिला 70, 33. आता मित्रांनो इथं 0 आहे म्हणजे 10⁻0 लिहायचा. मग लिहायचाच कशाला? कारण 10⁻0 म्हणजे 1 होत असतो. 1 लिहायची गरज नाही. आणि नेहमी एका घरानंतर डेसिमल द्यायचं. 70, 33ला एका घरानंतर डेसिमल दिलं तर डेसिमल या इथे येणार आणि 10⁻0 लिहायचं नाही. त्यामुळे डायरेक्ट हे 10⁻⁻4 जसंच्या तसं ठेवायचं. ओके. आता फायनल उत्तर लिहिताना आपण काय केलं माहिती का? हा डेसिमल लेफ्टला एक घर सरकवला तर ते असं झालं DW इज इक्वल टू 0.7033. हा डेसिमल एक घर सरकला. आणि तुम्हाला हेही माहिती की जर एक घर लेफ्टला आलात तर याच्यात एक ऍड करायचा असतो. आपण तसं लिहिलंय, इफ वी मूव्ह डेसिमल 1 प्लेस टुवर्ड्स लेफ्ट ऍड 1 इन पॉवर ऑफ 10. हा 10चा पॉवर आहे, त्याच्यात एक ऍड करा म्हणजे हे होणार -3. आणि अशा रीतीनं DW इज इक्वल टू 0.7033 इंटू 10⁻³ जूल हे उत्तर आलं. मग आपण हे तिथं लिहून टाकू. Therefore, DW is equal to 0.7033 into 10⁻³ जूल. मग हे पूर्ण वाक्यात उत्तर जर लिहिलं तर वर्क रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.7033 into 10⁻³ जूल. Okay. Example number 23. A rectangular wire frame of size 2 centimeter into 2 centimeter is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed if the size of film is changed to 3 centimeter into 3 centimeter. Calculate the work done in the process. The surface tension of soap film is 3 into 10⁻² Newton per meter. काय म्हणतोय? रेक्टँग्युलर वायर फ्रेम आहे, तिची साईज आहे 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर. आता ही फ्रेम जर आपण सोप सोल्युशन मध्ये डिप केली, बुडवली अँड टेकन आउट आणि वर उचलली तर ए सोप फिल्म इज फॉर्म्ड इफ द साइज ऑफ फिल्म इज चेंज्ड टू 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर. मग ही फिल्म जी तयार झाली ती 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरची, म्हणजे बदल झाला. 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटरची 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरची फॉर्म झालेली आहे फिल्म. आणि आपल्याला हा चेंज होण्यासाठी किती वर्क लागलं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. सो डेटा आपण लिहिताना DW वर्क डन इज टू कॅल्क्युलेट असं म्हणणार. आता पहिली एरिया A1 इनिशियल एरिया म्हणूया त्याला ऑफ रेक्टँग्युलर फ्रेम किती आहे? 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर, म्हणजे 2 दुने 4 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर. ही झाली पहिली इनिशियल एरिया. ओके. आता या सेंटीमीटर स्क्वेअरचं रूपांतर मला मीटर स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर याला 4ला मी 10⁻⁻4 ने मल्टिप्लाय करणार, हे तुम्हाला माहिती. म्हणून हा 4 जसाच्या तसा इंटू 10⁻⁻4. आता लिहायचं तू मीटर स्क्वेअर. मग A2
काय होईल, फायनल एरिया ऑफ रेक्टँग्युलर फ्रेम. म्हणजे तीच फायनल एरिया किती झाली, 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 त्रिक 9 सेंटीमीटर स्क्वेअर. मग सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर करताना मी 10⁻⁻4 ने मल्टिप्लाय केलं. सो 9 × 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. आता सरफेस टेन्शन दिले तुला 3 × 10⁻2 न्यूटन पर मीटर. ओके. मग वर्क डन विचारले, DW = 2TdA. मित्रांनो लक्षात ठेवायला मी सांगितलेलं आहे, सोप सोल्युशन असेल तर DW म्हणजे वर्क डन TdA नाही लिहायचं, 2TdA लिहायचं. ओके, हे लक्षात ठेवा, कधी कधी आपण विसरून जातो, त्यामुळे विसरू नका. DW = 2TdA फॉर सोप सोल्युशन. मग आता DA तुम्हाला माहिती A2 - A1 असतं, बाकी हा 2 हा T जसाच्या तसा, आणि DA म्हणजे A2 - A1. हे वर्क डन आहे म्हणजे युनिट राहणार जूल. मग DW = हा 2T. A2 किती आहे, 9 × 10⁻⁻4 मायनस A1 किती आहे, 4 × 10⁻⁻4 जूल. मग हा 2T मध्ये T ची किंमत भरा, 2 तर तसाच आहे. T ची किंमत म्हणजे सरफेस टेन्शनची किंमत आम्हाला दिली 3 × 10⁻². ओके. मग हा 9 × 10⁻⁴ आणि हा 4 × 10⁻⁴. या कंसातून मी जर 10⁻⁴ कॉमन काढला तर इथं राहणार फक्त 9, इथं राहणार फक्त 4. ही सबट्रॅक्शन येणार 5. हा 2, हा 3 आणि हा 5. 10⁻² आणि हा 10⁻⁴ शेजारी शेजारी लिहा. आता तुम्हाला माहिती आहे गुणाकार आहे, घातांची बेरीज करायची. मग हा गुणाकार करून टाका, सोपा आहे. 2 × 3 6, 6 × 5 30, × 10⁻² ही ॲडिशन झाली -6. वर्क डन जूल मध्ये. मग परत हा इथं डेसिमल आहे, एंडला कुठं नाही, म्हणजे एंडला डेसिमल आहे. तो जर मी एक घर इकडं सरकवला तर हे होणार 3.0 म्हणजे 3. आणि जर एक घर डेसिमल जर लेफ्ट साइडला आलात तर तुम्हाला माहिती याच्यात एक ऍड करायचा असतो. मग -6 मध्ये एक जर ऍड केला तर ते होणार -5. आणि अशा रीतीनं DW आलं बघ 3 × 10⁻⁻5 जूल. मग पूर्ण वाक्यात लिहू, द वर्क डन इन द प्रोसेस इज 3 × 10⁻⁻5 जूल. आणि हा रूल मी लिहिला, इफ वी मूव डेसिमल 1 place टुवर्ड्स लेफ्ट ॲड 1 इन पॉवर ऑफ 10. तर अशा रीतीनं हे त्याचं फायनल आन्सर. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण उर्वरित 2 प्रॉब्लेम सॉल्व करून एक्सरसाइज पूर्ण केली. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स फिजिक्सच्या चॅप्टर 2 मधील ही न्यूमेरिकल प्रॉब्लेमची एक्सरसाइज आपण कंप्लीट केली. याचे पूर्वीचे 4 भाग जर आपण पाहिले नसतील तर ते बघून घ्या. प्रॉब्लेम नंबर 10 पासून प्रॉब्लेम नंबर 23 पर्यंत आपण सर्व प्रॉब्लेम डिटेलमध्ये समजावून दिलेत, खास करून मराठीमध्ये समजावून दिलेत, जेणेकरून तुम्हाला समजायला कुठेही अडचण येऊ नये. तर भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत मला निरोप द्या. इथंच मी थांबतो. नमस्कार.